नमस्कार, मी स्नेहा केळुसकर स्वागत करते आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी बनवणार आहे पायनॅपल शिरा, ते पण ऑथेंटिक साऊथ इंडियन स्टाईलने। तर चला पाहूया आता त्याला लागणारं साहित्य। तूप अर्धी वाटी, पाऊण वाटी रवा घेतला आहे, काजू घेतले, वेलची पूड घेतली आहे, पायनॅपल घेतला आहे पाऊण वाटी, दूध घेतलं आहे पाऊण वाटी, साखरही पाऊण वाटीच घेतली आहे, त्यानंतर घेतलं आहे केशर। तर चला पाहूया पायनॅपल शिरा बनवण्याची कृती। तापलेल्या कढईत तूप घालायचं, तूप चांगलं तापलं की त्यात काजू घालायचे, काजू चांगले परतून घ्यायचे, मग त्यात आपण टाकायचा रवा, रवा चांगला ढवळून घ्यायचा, म्हणजे तो चांगला भाजला जातो। आता आपण पाहू शकता रवा चांगला आपला भाजला गेला आहे। आता रवा भाजल्यावर त्यात आता आपण पायनॅपल क्रश टाकतो। पायनॅपल क्रश झाला टाकून की रवा आणि सगळं पायनॅपल क्रश एकत्र मिक्स करून घ्यायचं। आता तुम्ही पाहू शकता रवा आणि पायनॅपलचं मिश्रण एकजीव झालेलं आहे। आपण आता त्याच्यात दूध घालणार आहोत। दूध घातल्यावर ते सगळं एकत्र चांगलं ढवळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये काही लम्स राहणार नाहीत। आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण सगळं मिक्स झालेलं आहे। त्यावर आपण झाकण ठेवूया 5 मिनिटं। 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण बाजूला करूया आणि त्यात आपण आता साखर घालूया। साखर घालून झाली की पुन्हा ते मिक्स करायचं सगळं एकत्र, म्हणजे साखर विरघळायला पाहिजे म्हणून। आता आपण पाहू शकता आपली साखर चांगली विरघळलेली आहे। त्यात केशर घालायचं आणि वेलची पूड घालायची। हे मिश्रण आता चांगलं ढवळून घ्यायचं। वरून 1 चमचा तूप घालायचं, म्हणजे शिरा थोडा मोकळा होतो। आता आपण ह्याला 2 मिनिटासाठी झाकण मारायचं आणि गॅस बारीक करायचा। 2 मिनिटं आता झालेली आहेत। शिऱ्याला पायनॅपलचा छान सुगंध येतोय, म्हणजे समजून जायचं की शिरा तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि शिरा सर्व करायला घेऊया। तर तयार आहे आपला पायनॅपलचा शिरा। तर कशी वाटली आमची आजची रेसिपी नक्की कळवा कॉमेंट बॉक्सवर, आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।